0 आहे आणि दशक स्थानी किती आहे 1 आहे. मग आता इथे 2 शून्य लिहायचा आणि दशक स्थानाच्या संख्येचा वर्ग करायचा. 2 शून्य दिलं 1 चा वर्ग किती 1. त्याच्यानंतर दुसरी संख्या आहे बाळांनो 20 आहे. मग 2 शून्य लिहायचा 2 चा वर्ग किती 4. परत 30 आहे. मग 2 शून्य लिहायचा 3 चा वर्ग किती 9. त्याच्यानंतर 40 आहे. 2 शून्य द्यायचा 4 चा वर्ग किती 16. असं प्रत्येक संख्येचा वर्ग लिहायचा. आता 80 चा वर्ग कोण सांगणार? श्रावणी सांग. किती 6400. 6400 लक्षात आलं का? 90 चा वर्ग किती आहे? प्रणाली सांग. 90 चा वर्ग 8100. गुड. हे लक्षात आलं. तसंच बघा एकक स्थानी 5 असेल. एकक स्थानी 5 असेल. 5 चा वर्ग आता 25. आता 15 आहे बघा. 15 चा वर्ग काढायचा आहे. सुरुवातीला 5 चा वर्ग लिहायचा. 5 चा वर्ग किती 25. 2 च्या नंतर संख्या कुठली येते 3 येते. 2 आणि 3 चा गुणाकार करायचा. 2 गुणिले 3 किती येतं 6. मग किती आला 25 चा वर्ग 625. त्याच्यानंतर बघा 35 चा वर्ग काढायचा आहे. 35 च्या एकक स्थानी किती आहे 5 आहे. 5 चा वर्ग किती 25. मग 3 नंतर कुठली संख्या येते 3 नंतर कुठली संख्या येते 4. 3 गुणिले 4 किती येतं 3 चोक 12. म्हणजे किती आला 1225. तसं प्रत्येक संख्येचा वर्ग आपल्याला काढता येतो. 45 चा वर्ग 55 चा वर्ग 65. आता 65 चा वर्ग बघूया. 65 चा वर्ग बघा एकक स्थानी 5 आहे. 5 चा वर्ग किती 25. 6 च्या नंतर संख्या कुठली येते 7. 7 गुणिले 6 42. मग किती आला वर्ग 4225. समजलं लक्षात आलं का?